हॅलो एव्हरीवन. गेल्या वेळेला आपण जरा एस पी मॅथ्स बद्दल जरा सांगत होतो. तर मी जरा आपल्या सब्जेक्टपासून हटून मॅथ्सची एक छोटीशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करतोय. जर तुम्हाला पाढे येत नसतील म्हणजे टेबल्स येत नसतील, पण तुम्हाला 1 ते 9 टेबल येत आहेत, तर तुम्ही कोणताही 99 पर्यंतचा टेबल एकदम 2 मिनिटामध्ये लर्न करू शकता, म्हणजे बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल आपण बघूया. तुम्हाला 52चा टेबल बनवायचा आहे, 52चा पाढा पाहिजे. तर तुम्ही काय करायचं, फर्स्ट पहिलं ना, मी 2 साईडला लिहितो, 5 आणि 2, आणि ह्याचे पाढा पूर्ण लिहून घेऊया. ठीक आहे, याचा पण लिहून घेऊया. हा, आता आपण इकडे 52चा टेबल बनवूया. आता ट्रिक काय आहे, याचा जो युनिट नंबर आहे, युनिट म्हणजे समजतं ना, एकक स्थान, ते ऍज इट इज लिहून घ्यायचं, ऍज इट इज. ओके, म्हणजे 4, 6, 8 ह्याचं युनिट काय आहे, 0, 2, 4, 6, 8, 0. ठीक आहे. आणि आता काय करायचं, हे जे असणार त्यांची टोटल करत सुटायची आपल्याला. बघा, 10 पुढे कोण आहे का नाही, मग 10चे 10. 15 पुढे काय आहे का नाही, 15चे 15. कळलं. 20 ऍज इट इज. ओके. 25 आणि हा 1 किती झाले रे, 26. ठीक आहे, इझी समजलं असेल तुम्हाला. 30 आणि हा 1 टोटल करायची, 31. 35 आणि 1 किती झाले, 36. 40 आणि 1 41. 45 आणि 1 46. 50 आणि 2 52. आणि हा तुमचा झाला 52चा टेबल रेडी. म्हणजेच मला काय इकडे बोलायचं, जर तुमचं एकदम कुठेतरी कॅल्क्युलेशन मोठ्या टेबलचं असेल, तुम्हाला करायला लागत असेल, तर तुम्ही हे इझिली करू शकतात. तुम्ही इझिली हा एवढा 2 मिनिटामध्ये टेबल बनवू शकतात. ऑफकोर्स शाळेतल्या मुलांना पण ह्याचा उपयोग होईल. पण माझं इकडे इकडे पर्सनल ओपिनियन आहे की 30 पर्यंतचे पाढे हे पाठांतर असलेच पाहिजे. थँक्यू.